नमस्कार मित्रांनो. आज शेअर बाजारासाठी एकामागून एक मोठ्या कंपन्यांचे दमदार क्वार्टर वन निकाल समोर आले आहेत. ग्रो, आय-सी-आय-सी प्रुडेन्शियल लाईफ, युनियन बँक, एच-डी-बी फायनान्शियल. मग या सर्व निकालांचा संबंधित शेअरवर काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या कंपनीने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करून दाखवली? चला जाणून घेऊया आजच्या सर्व मोठ्या बातम्या. नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सर्वप्रथम बोलूया ग्रोबद्दल. ऑनलाईन ब्रेकिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म ग्रोने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे दमदार आर्थिक निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट वार्षिक आधारावर तब्बल 94% वाढून 735 कोटीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर कंपनीचा महसूल म्हणजे रेव्हेन्यू देखील 66% वाढला आहे. ही वाढ नवीन ग्राहक, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आणि गुंतवणूकदाराच्या वाढत्या सहभागामुळे झाल्याचे मानले जात आहे. रोजची सातत्याने वाढणारी ग्राहक संख्या कंपनीच्या व्यवसायासाठी सकारात्मक मानली जाते. आता पाहूया आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल लाईफचे निकाल. कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वार्षिक आधारावर 28% वाढून 386 कोटी झाला आहे. कंपनीने विमा व्यवसायात सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवली आहे. नवीन पॉलिसी विक्री आणि प्रीमियम कलेक्शनमध्ये सुधारणा झाल्यामुळे निकाल मजबूत राहिले. व्यवस्थापनाने भविष्यातील वाढीस बाबतीत सकारात्मक संकेत दिले आहेत. इन्शुरन्स क्षेत्रातील मजबूत मागणी कंपनीसाठी फायदेशीर ठरत आहे. आता बँकिंग क्षेत्रातील मोठी बातमी म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाने क्वार्टर वन फायनान्शियल 27चे मजबूत निकाल जाहीर केले असून कंपनीचा निव्वळ नफा 27% अधिक वाढून 5,641 कोटीवर पोहोचला आहे. बँकेच्या कर्जवाटपात वाढ झाली आहे. व्याज उत्पन्नातही सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर मालमत्तेच्या गुणवत्तेत म्हणजे असेट क्वालिटीमध्ये सुधारणा दिसून आली आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती आणखी मजबूत झाल्याचे दिसत आहे. आता पाहूया एच-डी-बी फायनान्शियल सर्व्हिसचे निकाल. कंपनीचा निव्वळ नफा 38% वाढून 785 कोटी झाला आहे. नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे एन-आय-आय मध्ये 20% वाढ नोंदवली गेली आहे. कर्ज व्यवसायातील मजबूत वाढ आणि चांगली वसुली यामुळे कंपनीची कामगिरी सुधारली आहे. एन-बी-एफ-सी क्षेत्रातील मजबूत कंपन्यांपैकी एच-डी-बी फायनान्शियलने पुन्हा एकदा चांगले निकाल सादर केले आहे. आज आलेल्या चारही कंपन्यांच्या निकालामध्ये एक समान गोष्ट दिसून येते. नफा आणि महसूल या दोन्हीमध्ये मजबूत वाढ. यावरून भारतातील फायनान्शियल सर्व्हिस, बँकिंग, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात वाढीचा वेग कायम असल्याचे दिसते. एकंदरीत पाहता कन्क्लुजन, ग्रोने 94% नफ्याची वाढ नोंदवली. आय-सी-आय-सी प्रुडेन्शियल लाईफने 28% नफा वाढवला. युनियन बँकचा 27% वाढला. एच-डी-बी फायनान्शियलने 38% नफा नोंदवत आपली मजबूत कामगिरी दाखवली. आता या निकालानंतर बाजार या शेअर्सना कसा प्रतिसाद देतो याकडे गुंतवणूकदाराचे लक्ष असेल. तुमच्या मते या चार कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीचे निकाल सर्वात मजबूत येईल? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.